तर इकडे कबूतरखान्यावरनं मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली आणि मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी दादरच्या कबूतरखान्या परिसरामध्ये आंदोलन केलं। यावेळी मोठ्या संख्येनं इथे असलेल्या पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड केली। या धरपकडीवरती मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। शांततेत आंदोलन करण्यास का बंदी आहे असा सवाल या कार्यकर्त्यांनी विचारला। जैन समाजाने केलेल्या आंदोलकांची धरपकड केलेली नव्हती। नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं की कबूतर असा सवाल देखील या कार्यकर्त्यांनी विचारला। तसंच कोर्टाने बंदी घालूनही ही बंदी झुगारणाऱ्या जैन समाजाच्या कार्यकर्त्यांवरती का कारवाई केली जात नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला। ही दोन दृश्य आहेत। थोड्या वेळापूर्वीच कबूतरखाना परिसरामध्ये मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आले होते आंदोलन करण्यासाठी, मात्र त्याआधीच पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारत ताब्यात घेतलं। मात्र उजवीकडची दृश्य आपण बघतोय। धरपकड करून पोलीस स्टेशनला या सगळ्या कार्यकर्त्यांना आणण्यात आलं। या सगळ्यांनी आरोप केलाय की याआधी जैन समाजाकडून जे आंदोलन झालं ते अधिक आक्रमक होतं, मग त्यांच्यावरती कारवाई का नाही आणि आमच्यावर शांततेत आंदोलन करायचं असताना आमच्यावर कारवाई का असा सवाल सगळ्यांनी उपस्थित केलाय। तर मराठी एकीकरण समितीचं आंदोलन आज दादरमधलं पोलिसांनी दडपलं असा आरोप आहे त्यांचा। त्यामुळे पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करतात असा देखील प्रश्न विचारलाय। या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी व्हॅनमध्ये भरून पोलीस स्टेशनला नेलं। त्यांना दादर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलंय आणि पुढे त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल होतोय। मात्र या आंदोलकांकडनं पोलिसांच्या या भूमिकेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। या आधी झालेल्या आंदोलनावरती कारवाई नाही, मग आमच्यावर कारवाई का असा सवाल उपस्थित करत हे आंदोलनकर्ते आक्रमक झाले होते। कबूतरखान्यासंदर्भात आंदोलन करण्यावरती ते ठाम होते, मात्र पोलिसांनी काही परवानगी दिलेली नव्हती। मात्र आंदोलनकर्ते तिथं यायच्या आधीच आज सकाळपासूनच तर दादरच्या कबूतरखाना परिसरामध्ये पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला होता। ज्या वेळेला आंदोलनकर्ते आले त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना दादर पोलीस स्टेशनमध्ये नेलं। मात्र या आधी 6 ऑगस्टला आंदोलनामध्ये चाकूचा वाटप झालं असा देखील आरोप आहे। जी ताडपत्री कबूतरखान्यावरती घातलेली होती ती फाडण्यात आलेली होती आणि आक्रमक असं पद्धतीने आंदोलन झालं। पोलीस त्यावेळी सुद्धा उपस्थित होते, मात्र कारवाई झाली नाही। गप्पा बसले होते, पण माझ्यासारख्या माणसाचं रक्त काढतंय यांच्यासाठी उभा राहिलो मी, यांच्यासाठी, या पोलिसांसाठी। पण आज हात मोडलाय माझा, हात माझा काम करत नाही। या ठिकाणी ताब्यात घेतलाय, काय कारवाई नोटिसा देखील नोटिसा आम्हाला दिल्या होत्या। यांनी कोणाला नोटीस दिला? या सगळ्या पोलिसांचं निलंबन झालं पाहिजे। मला माझी भूमिका मांडून भूमिका काय असेल? पुढची भूमिका डीसीपी साहेब, सीपी साहेबांकडे येतील तेव्हा मी इथून जाईल। परंतु तुम्हाला काय संबंध नाही आहे। आमचे पोलीस आमच्यावरती कुठले गुन्हे दाखल करणार नाहीत। पोलिसांचं म्हणणं आहे की कायदा सुव्यवस्था अबाधित राहिलं पाहिजे आणि 6 तारखेला जे आंदोलन झालं त्यावेळेस कोणाला पोलीस कुठे होते असा प्रश्न आम्ही विचारतोय। ताब्यात हात सोडा, हात सोडा, सोडा ना, ही दडपशाही आहे, ही दडपशाही आहे। हात माझ्या कामातून गेला, हे पोलिसांनी केलं, दादर पोलिसांनी। तुमच्यावर औषध उपचार नाही का केले? औषध उपचार पण पोलिसांनी विचारला नाही मला काय लागले ते। पोलिसांना धक्काबुक्की केली 6 तारखेला, तेव्हा हे पोलीस जर त्या समुदायाने चाकूसुरी हातात घेतला तर अल्पसंख्याक जर ह्या चाकूसुरी हातात घेतल्या असता तर आज मुंबई जाम झाली असती। मग त्यांच्यावरती गुन्हे दाखल नाही झाले तर आमची परंपरा नाही का चाकूसुऱ्या घ्यायची? आम्ही तर छत्रपतीचा वंशज आहोत, पण आम्ही न्यायालयाची बाजू मांडतो, न्यायालयाचा आदर करतो। सर काय सांगाल? पण काय सांगाल की अनेक जे आहेत ते म्हणतात की कबुतरांचा विरोध का करताय? पण कबुतरांमुळे तुम्हाला जर कबुतरांचं तुम्हाला एवढं आवड आहे ना तर तुमचं मंदिर ओपन आहे ना, तिकडे तुम्ही धान्याची रास घाला ना। आमचं तसं म्हणणं नाहीये।
तुम्ही कबुतरांना तिकडे बोलवा, कबुतरांचं खाणंच हे. मराठी शाळा बघा, मराठी माणूस बघा कसा मुंबईतून बाहेर जाईल. गिरण्या तर अशा आजारी पडून बंद पाडल्या. आता हळूहळू करत करत ही शिरजोरी होते. मग आम्ही मराठी लोकांनी जायचं कुठे? तुम्ही इथं सर्व दादरचा कुठलाही तुम्ही सर्वे करा, तुमच्या लक्षात येईल की इथं सर्व बाकीचे लोक जास्त आहेत. आणि विरारचा पण तुम्ही मोर्चा पाहिला असेल. अरे मग आम्ही जायचं कुठे? म्हणजे आम्हाला काही जगण्याचा अधिकारच नाहीये का? आमचा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र म्हणून आमची मागणी की उच्च न्यायालयाचा आदेश पाळावा. त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत ज्यांनी चाकू सुरे घेऊन जे बाहेर आले होते. लोकांचे हक्क गेले कुठे? एवढी आंदोलन झाली, शस्त्र उचलण्याची भाषा झाली, त्यांच्यावर काय तुम्ही कारवाई केली? हाच तर आमचा प्रश्न आहे ना आजचा. आम्ही आंदोलन आहे, आम्ही पोलीस आयुक्तांना खरं तर निवेदन देण्यासाठी मराठी एकीकरण समिती येते. आणि त्याच्या अगोदर जर त्यांच्या कार्यकर्त्यांवर किंवा मराठी माणसावर जर अशा पद्धतीचा अन्याय करून जर तिथून उचलून इथे आणण्यात येत असेल, आज गरज आहे मराठी माणसाला एकत्रित येण्याची. आणि तेच करतो आदेशाचा. आज मराठी बोलू ना. मी मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष प्रदीप सामंत, माझ्याबरोबर पदाधिकारी सर्व उपस्थित आहेत मराठी एकीकरण समितीचे. आज फक्त इथल्या DCP झोन 5 यांना फक्त एक निवेदन द्यायचं होतं की राज्यात जे काही चाललंय ते चुकीचं चाललेलं आहे. आणि विशेषतः तुमच्या अखत्यारीतील क्षेत्रामध्ये कोणतरी हे तथाकथित धर्माच्या आड अतिरेक करून आपल्या न्यायपालिकेच्या निर्णयाला आव्हान देत आहे. पालिकेने जो नियम घातलेला आहे, पोलिसांनी जे नोटिसेस दिलेले आहेत, त्याला कुठेतरी आव्हान देऊन आपल्या लोकशाहीतील तिन्ही स्तंभांना कोणतरी नख लावायचा प्रयत्न करत आहेत. हे पुन्हा झालं नाही पाहिजे. याच्याकरता फक्त निवेदन देण्याकरता आम्ही आलो होतो. आणि महाराष्ट्रातील मुंबईतील तमाम जवळजवळ हजारो लोक आज आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी हे आजच्या संघर्षामध्ये आमची साथ दिली, यासाठी त्यांचे मनापासून आभार आहोत. पण फक्त निवेदनाला एवढे लोक आलेले आहेत हे तुम्ही लक्षात घ्या. जर आम्ही दिलेल्या निवेदनावरती जर कारवाई नाही झाली आणि इथली कायदा सुव्यवस्था नाही टिकवली, हे पोलिसांचं काम आहे, पालिकेचं कर्तव्य आहे, राजकारण्यांचं खरं म्हणजे जबाबदारी आहे. हे जर नाही झालं तर ह्याच्यापेक्षा खूप मोठा भव्य असा महामोर्चा आमच्याकडनं काढण्यात येईल. जसं मीरा रोडला महामोर्चा झाला होता तसाच महामोर्चा पुन्हा एकदा काढण्यात येईल. याची सगळ्यांनी दखल घ्यायची आहे. सगळ्या माध्यमांनी, तुम्हाला मी चौथा स्तंभ म्हणतोय लोकशाहीचा, पहिल्या तिन्ही स्तंभांना कुठेतरी गंज लागलेला आहे. तुमचा स्तंभ अजूनही मजबूत आहे. तुम्ही सगळ्यांनी ते 3 स्तंभ वाचवायचे आहेत. याच्याकरता या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था टिकवण्याकरता पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि न्यायपालिका या सगळ्यांना तुम्ही सावरलं पाहिजे. ही तुमची पण जबाबदारी आहे, असं मी मराठी एकीकरण समितीकडून तुम्हाला निवेदन देतो. गोवर्धनजी, आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? कारण एकीकडे मराठी एकीकरण समितीनं कबूतरखान्यामध्ये पोहोचण्याच्या आधीच, कार्यकर्ते कबूतरखान्याला पोहोचण्याच्या आधीच तुम्हाला ताब्यात घेतलं गेलं. तिथे आंदोलन झालं नाही. 6 तारखेला मात्र जैन समाजाचं जे आंदोलन होतं तेव्हा कोणताही कार्यकर्ता ताब्यात घेतला गेलेला नव्हता. इथून पुढे तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही या प्रकरणाचा उल्लेख तुमच्या निवेदनात केला आहे का? दुर्दैव असं आहे की आमच्यासोबत लोढासारखे मंत्री नाही आहेत. त्यांच्यासोबत लोढासारखे एका समाजासाठी काम करणारे मंत्री आहेत. आणि आमच्याकडे 288 आणि 78 आमदार, याच्यापैकी एकही आमदार किंवा एकही मंत्री या बाजूने उभा राहणारा नाही आहे. हे आमचं दुर्दैव म्हणतो आम्ही. या मराठी भूमीमध्ये आज आम्ही आरोग्यासाठी आमच्या पोलीस बांधवावरती झालेला हल्ला, मारहाण आणि त्या ठिकाणी जी राडा केला, चाकू सुऱ्या आणून महानगरपालिकेच्या ज्या ताडपत्री आणि त्या ठिकाणी बांबू लावले ते तोडले. आणि पुन्हा कायद्याला आव्हान केलं की आम्ही कायद्याला जुमानत नाही, आम्ही मोर्चे काढू, शस्त्र काढू. ही जी भाषा काय केली गेली, त्यावेळेस हे पोलीस कुठे होते? पोलिसांनी या 8 दिवसामध्ये काय कारवाई केली? हे विचारायला आज आम्ही संयमाने, शांततेने या ठिकाणी आलो. परंतु पोलिसांनी पुन्हा एकदा नियमितपणे गेल्या 10-11 वर्षापर्यंत आम्ही जे चळवळी राबवतो त्या अनुभवानुसार पुन्हा एकदा दडपशाही वापरली, आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला. आणि आमच्यासोबत गृहमंत्री नाहीत, गृहमंत्री फक्त एका विशिष्ट समाजासोबत उभा आहेत, असा पुन्हा एकदा प्रत्यय आम्हाला आलेला आहे. पोलिसांना आम्ही विनंती केली होती अगोदर की आम्हाला माध्यमाशी बोलू द्या, आम्हाला या ठिकाणचे जे उपायुक्त आहेत त्यांना निवेदन देऊ द्या, आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याची भाषा जी करणारे लोक आहेत त्यांना आवरावं हे सांगण्यासाठी आम्ही आलो. परंतु या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी जमलो असताना पोलिसांनी धरपकड केली आणि हे बक्षीस मला दिलं आहे. माझा अक्षरशः हात मुरगळला आहे, माझं रक्त काढलं गेलं. कोणासाठी काढलं? मी इथे आलो होतो पोलिसासाठी, आणि माझं रक्त कोणी काढलं? या पोलिसांनी काढलं.
तर माझी पोलिसांना देखील विनंती आहे, आपल्या आतमध्ये एक मराठी माणूस लपलेला आहे, आपल्या धामण्यामध्ये वाहणारं रक्त मराठी आहे, आपण या राज्याचे नागरिक आहोत, या राज्याचं वेतन घेतो आणि राज्याची बाजू मांडण्यासाठी, लोकांच्या आरोग्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत। न्यायालयाने आदेश दिले, सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आणि महानगरपालिकेने त्या ठिकाणी बंदी आणली असताना जर कोणी दादागिरीची भाषा करत असेल, हेकेखोरपणा करत असेल तर त्याच्या समोर उभा राहणं एक नागरिक म्हणून, एक चळवळ म्हणून आमची भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो आहोत। पण ही दडपशाही योग्य नाही, याचा निषेध आम्ही करतोय। म्हणतात की हिंदू म्हणून सगळ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे, हिंदूंमध्येच ही सगळी फूट जी आहे ती निर्माण केली जाते, त्यांचं असं म्हणणं आहे। या सगळ्या हिंदुत्वाच्या त्यांच्या व्याख्येला तुम्ही कसं बघता? अहो, हिंदू म्हणजे काय? हिंदू म्हणजे फक्त परप्रांतीय? हिंदू म्हणजे कोण? हिंदू म्हणजे स्थानिक नाही आहे? आम्ही हिंदू आहेत ना। आमच्या छत्रपती शिवरायांमुळे, आमच्या मराठ्यांमुळे आम्ही देशाचं हिंदुत्व वाचू शकलो। तुम्ही आम्हाला काय भाषा करता हो या धर्म जपण्याची? हा धर्माचा विषय नाही आहे, या धर्माच्या नावाखाली राजकारण केलं जात आहे। हे काय दाखवत आहेत की आमची संख्या एवढी आहे, आम्ही रस्ते अडू शकतो, आम्ही पोलिसांना धक्केबुक्की करू शकतो, आम्ही न्यायालयाला जुमानू शकत नाही। ही ताकद येणाऱ्या निवडणुकीसाठी दाखवत आहेत आणि यांच्या बाजूने उभा राहणारे मंत्री आहेत। परंतु मला एक सांगायचं आहे, हे राज्य कायद्याने चालणारं राज्य आहे, राज्य घटनेनुसार चालणारं राज्य आहे। इथे न्यायालयीन जी व्यवस्था आहे ती सर्वोच्च स्थानी मानणारी व्यवस्था आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचा सन्मान राखला गेलाच पाहिजे। आणि तुम्ही न्यायालयाच्या विरोधात जाऊन जर कोणतीही कृती करत असाल तर आम्ही देखील तुमच्या समोर उभे राहू आणि लाखोंचे मोर्चे आम्ही या ठिकाणी काढू, असं या ठिकाणी मी आवाहन करतो। तुम्ही म्हटलात की लोढांसारखे मंत्री आमच्या बाजूने नाहीत, हे आमचं दुर्दैव आहे। जे मराठी भाषेच्या बाबत राजकारण करतात, मराठी माणसाचा मुद्दा घेऊन पुढे जातात, त्या पक्षांना तुम्ही संपर्क केला का? त्यांच्या नेत्यांकडून तुम्हाला काय प्रतिक्रिया मिळाल्या? तुम्ही आवाहनही केलं होतं की हे मतांचं राजकारण जपण्यासाठी, मतपेटी जपण्यासाठी म्हणून इतर राजकीय पक्ष गप्पा आहेत। राजकीय लोक का गप्पा आहेत, राजकीय लोकांची काय भूमिका आहे याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही, परंतु सामान्य नागरिकांचा आणि या ठिकाणच्या स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन आम्ही सकाळी केलं होतं। परंतु आमच्या बाजूने देखील या राज्यामध्ये लोढासारखे मंत्री तयार व्हावेत अशी आमची इच्छा आहे। आता पुढची भूमिका काय असणार आहे? तुम्ही आता निवेदन तर दिलं, परंतु कबूतरखाना पुन्हा सुरू व्हावा ही भूमिका जैन ऋषींची आहे, त्यांच्या समाजाची आहे। जर त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं शस्त्र उगारलं तर तुमची भूमिका काय असणार? न्यायालय हा सर्वोच्च स्थानी आहे, न्यायालयाची जी बाजू आहे ती सर्वांनी मान्य केली पाहिजे आणि जर तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडणार असाल तर आम्हाला देखील रस्त्यावर उतरावं लागेल, हे मी जाहीर करतोय। परंतु जर तुम्ही म्हणताय की जीवदया, भूतदया हे जे प्रकार तुम्ही आता मांडतायत ना, तर ही जीवदया, भूतदया तुम्हाला वन विभागात ज्या ठिकाणी मानवी वावर नाही आहे, ज्या ठिकाणी मनुष्य वस्ती नाही आहे, त्या ठिकाणी देखील करता येईल। तुम्ही जर हेकेखोरीपणे दादर कबूतरखाना हलवलाच नाही पाहिजे असं जर म्हणत असाल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही, कारण या विरोधात सर्व नागरिक उभे आहेत। फक्त तुमचे 3% जे लोक आहेत ते जर म्हणत असतील की आम्ही सांगू तीच पूर्व दिशा, हे आम्ही सहन करणार नाही। कारण जर तुम्ही जर ही जी जीवदया आणि भूतदया मानत असाल तर मग सार्वजनिक ठिकाणी जे आमचे श्वान आहेत, म्हणजे कुत्रे आहेत किंवा मांजर आहेत, त्या ठिकाणी जर नागरिक त्यांचं जे अन्न आहे, जे मांसाहारी अन्न आहे, ते जर खाऊ घालत असताना तुम्ही त्यांना विरोध करता। हे जे आमचे मंत्री महोदय आमदार जे लोढा साहेब आहेत, यांच्याच मतदारसंघामध्ये आमच्या एका महिला भगिनीला त्या पोलीस ठाण्यामध्ये मांजराला मांसाहारी अन्न खाऊ घातलं म्हणून डांबून ठेवलं होतं, त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद केले। मग मांजर, कुत्रा यांची तुम्हाला दया येत नाही आहे? ते पशु नाही आहेत, ते प्राणी नाही आहेत? तुम्ही ज्यावेळेस आरेचं जंगल तोड झाली, वृक्ष तोड झाली, त्यावेळेस जे पशु त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, त्यांचा जीव तुम्हाला महत्त्वाचा नव्हता, त्यावेळेस तुम्ही का नाही बोलले? परंतु या दादर कबूतरखान्याच्या नावाखाली ही जी ताकद दाखवायचा प्रयत्न आहे ना, त्याला आमचा विरोध आहे। तुम्ही ज्या भागात आहात, कबूतरखाना जिथे आहे तिथे उद्धव ठाकरेंचे आमदार आहेत, सोबतच राज ठाकरेंना सुद्धा म्हणजे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही संपर्क केला असं तुम्ही म्हटलेले आहेत। मात्र आजच्या आंदोलनाच्या ठिकाणी कुणीही म्हणजे दोन्ही ठाकरेंपैकी कुणीही दिसलं नाही। एकीकडे मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे, मात्र आता राज ठाकरे उद्धव ठाकरेंना तुम्ही काय आवाहन करणार? सोबतच एकनाथ शिंदेंना सुद्धा काय आवाहन करणार? माझं सर्व या ठिकाणचे राज्यामधले सर्व राज्याच्या हितासाठी काम करणारे जे पुढारी मंडळी आहेत त्यांना माझं एकच आव्हान आहे, या राज्याचा हिताचा जो प्रश्न आहे, या आरोग्याचा प्रश्न आहे, आपण सर्वांनी या ठिकाणी आवाज उचलावा आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी। त्यासाठी तुम्ही आमच्यासोबत उभा राहावं आणि आम्ही तुमच्यासोबत उभा राहू, हेच मी या ठिकाणी सांगतो। महामोर्चाचं नियोजन करतायत, साधारण काय नियोजन आहे? याच्यापेक्षा मोठं आंदोलन करणार का? कारण निवेदन तर आज दिलेलं आहे, इथून पुढचं महामोर्चाचं काही प्लॅनिंग आहे का?
जर कोणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या पोलीस प्रशासनाला घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि नागरिकांना वेठीस धरून पुन्हा रस्ते जाम करायचा प्रयत्न केला तर नक्कीच जो मराठी मोर्चा सर्व पक्षी एकत्र करून आम्ही केला होता तसाच मोर्चा या दादरमध्ये देखील निघेल असं मी आवाहन करतो. जे जैन मुनी आहेत ते असं देखील म्हटले होते की शस्त्र हाती घेऊ. त्यांचं असं म्हणणं की शस्त्र म्हणजेच उपवास असं त्यांचं म्हणणं आहे. याकडे कसं पाहता? त्यांनी आता त्यांचं शस्त्र कोणचं आहे त्यांनी अगोदर सांगितलेलं आहे, तुम्हा सर्व माध्यमांना देखील माहिती आहे, परंतु त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी केली. त्यानंतर त्यांनी तो घुमजाव केलेला आहे आणि माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की हा जो प्रकार 6 ऑगस्टला झाला आहे किंवा जैन मुनींनी जी भाषा केलेली आहे याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आम्ही याच्यावर अडून बसलो आहे. आम्ही निवेदन आता जरी देत असलो परंतु आम्ही याच्या विरोधात न्यायालयात देखील जाऊ. दुटप्पी भूमिका ही